आंबेडकरांना करूया आपण मुजरा आणि 24 तारखेनंतर आपण आपल्या विजयाचा सण करूया साजरा। आज या ठिकाणी पनवेलच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपले लाडके आणि अत्यंत ऍक्टिव्ह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इथे उपस्थित आहेत। सदाभाऊ को तिकडे आलेले आहेत, राजू शेट्टी तिकडे गेलेले आहेत, म्हणजे स्वाभिमान तिकडे गेला आणि स्वाभिमान इकडे आला। तर सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे नेते आहेत, ते सुद्धा इथे उपस्थित आहेत। आपले नामदार रवींद्र चव्हाण, नामदार जयकुमार रावल, रामसेठ ठाकूर जे माझ्यासोबत 2 वेळेला खासदार होते, या पनवेलचं भवितव्य ठरवण्यासाठी सातत्यानं ते प्रयत्न करत असतात। त्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर हे अत्यंत ऍक्टिव्ह आमदार आहेत, कार्यकर्ते आहेत, लोकांच्या प्रश्नांची जाणीव त्यांना आहे आणि पनवेलच्या विकासासाठी काय करणं आवश्यक आहे याचा अजेंडा त्यांच्या समोर आहे। आणि त्यांनी सांगितलं की गेली अनेक वर्ष ते प्रयत्न करत होते, काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला पनवेलची महानगरपालिका करा करा म्हणत होते, त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणत होते थांबा थांबा, सत्ता असताना सुद्धा सर्वसामान्य माणसासाठी सत्ता असते, परंतु या सर्वसामान्य माणसावर सातत्यानं अन्याय करण्याची भूमिका घेण्यात आली, दलितांना फसवण्यात आलं। हे बीजेपी वाले जातीवादी आहे, ते बीजेपी वाले असेच आहे तसेच आहे, आणि दलितांची मतं मात्र सगळी सातत्यानं घेण्याचा प्रयत्न करण्यात आला काँग्रेस पक्षाकडून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। परंतु या देशातल्या दलितांना न्याय मिळाला नाही। वर्षानुवर्षे त्यांची सत्ता राहिली, पण त्या दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचा फोटो कधी लावला नाही तुम्ही। बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचं तुमच्या कधी आठवणीत आलं नाही। हिंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करण्याची मागणी गेली 20 वर्ष होत होती, पण तुम्हाला नाही आठवलं, नाही आठवलं तुम्हाला, कारण तुमच्या सोबत होते, आठवले। आणि नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर त्या एनटीसीची मिलची जागा 3600 कोटी रुपयाची, 1-2 कोटी रुपयाची नाही, 3600 कोटी रुपयाची ती जमीन बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला देण्यात आली। लंडन मधलं जे घर होतं, बाबासाहेब आंबेडकर 1921-22 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत होते, त्या वेळेला ज्या ते घरात राहत होते ते घर देवेंद्र फडणवीस साहेबांनी 41 कोटीला विकत घेतलं आणि त्याचा लोकार्पण सोहळा ज्यावेळेला लंडन मध्ये झाला त्यावेळेला मुख्यमंत्री, मी, नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आम्ही होतो। तर नरेंद्र मोदीजी अत्यंत चांगलं काम करतायत, देशातल्या सर्वसामान्य माणसासाठी ते काम करतायत आणि सर्वसामान्य माणसासाठी सातत्यानं काम करतात। शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र उभा करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, हे ते फडणवीस साहेबांना सांगतायत। आणि मी तिथं आहे मंत्री, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, जबाबदारी माझ्यावर आहे। सर्वांना न्याय देण्यासाठी, सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत। आणि त्यामुळं आता आपणाला पनवेलची महानगरपालिका इथं बीजेपी सोबत आरपीआय आहे, तुम्हाला काही चिंता नाही आहे। फडणवीस साहेब तुमच्या सोबत नसेल तर नसू द्या शिवसेना, या निवडणुकीमध्ये तुमच्या सोबत नसेल तर नसू द्या, तुमच्या सोबत शिवसेना आहे ना माझी, तुमच्या सोबत भीमसेना। बीजेपी और आरपीआई को वोट देना है तो बीजेपी और आरपीआई को वोट देना और बाकी के सब का बदला लेना। त्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रश्नांसाठी आम्हाला निवडून द्या, या पनवेलच्या तमाम नागरिकांना न्याय देण्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून द्या। हे जे कमळ आहे, कमळ बुद्धाच्या काळापासूनचं हे कमळ आहे। गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर हे जे कमळ होतं त्या कमळाशी गौतम बुद्धांचा फार जवळचा संबंध होता। भारतीय जनता पार्टीचे सिंबॉल आहे तुमचा भगवा रंग, फडणवीस साहेब हा आमचा रंग होता अगोदर।
आमचा रंग म्हणजे आमच्या बंदेजींच्या शिवराचा रंग हा भगवाच रंग आहे. त्यामुळे आपण जवळ आहोत, आपण फार दूर होतो. या काँग्रेसवाल्याने आपल्याला जवळच येऊ दिलं नाही. त्यामुळे मी तुमच्यापासून दूर दूर होतो, फार दूर होतो. पण मी ओळखलं की आता तुमच्यापासून दूर राहून उपयोग नाही, तुमच्या जवळ जायला पाहिजे. आणि नरेंद्र मोदींच्या जवळ आम्ही गेलो. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी खरोखर जातीवादी आहे का? तर अजिबात जातीवादी नाही. जातीवाद संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्ष आम्ही प्रयत्न करतो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत उभा करण्यासाठी नरेंद्र मोदी सातत्यानं प्रयत्न करत आहेत. आणि 2022 पर्यंत या देशातल्या प्रत्येक माणसाला पक्क घर मिळालं पाहिजे हा प्रयत्न करत आहेत. बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं या देशामध्ये 1,25,000 बँकाच्या ब्रांचेस आहेत. मोदी साहेबांनी सगळ्या बँकांना सांगितलं की बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये एका बँकेने एका माणसाला 50 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत कर्ज द्यायचं, त्याला धंदा उभा करून द्यायचा. स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून 200 कोटी रुपये देऊन या देशातल्या अनेक दलित तरुणांना आम्ही त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे. या देशातला आर्थिक विकास झाला पाहिजे, सामाजिक विकास झाला पाहिजे. प्रत्येक जात असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, बुद्धिस्ट असेल, ख्रिश्चन असेल, उत्तर भारतीय होने दो या मुस्लिम होने दो, हम तुम्हारे खिलाफ नहीं है. नरेंद्र मोदी जी, देवेंद्र फडणवीस जी, हम लोग तुम्हारे खिलाफ नहीं है. ये कांग्रेस वाले तुम्हारे खिलाफ है. कांग्रेस वाले झगड़ा लगाने का काम करते हैं. और इसीलिए आप लोगों ने चुनाव, उत्तर भारतीय लोगों को मेरा निवेदन है कि आपने देखा है कि उत्तर प्रदेश में आदित्यनाथ योगी कैसा काम कर रहे हैं. वहां 325 सीट नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में वहां चुनकर आई. 403 सीटों में से 325 सीट, और वहां लोगों के लिए काम चल रहा है. तो नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश का विकास हो रहा है. वो देश का विकास करना चाहते हैं. या ठिकाणी आपल्याला माहित आहे कि कांग्रेस की किधर भी नजर नहीं आ रही है मुझे खादी. कांग्रेस की किधर भी नजर नहीं आ रही है मुझे खादी, क्योंकि सब जगह पर चमक रहे हैं नरेंद्र मोदी. परेशान दिख रहे हैं हमें राहुल गांधी. परेशान दिख रहे हैं हमें राहुल गांधी, क्योंकि सारे देश भर में आ गई है नरेंद्र मोदी जी की आंधी. आणि ही आंधी जी आहे ती माणसापर्यंत पोहोचत आहे. प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही काम करतो आहोत. शिवसेनेनं आमच्या सोबत यायला पाहिजे होतं, पण शिवसेना आमच्या सोबत नाही, सरकारमध्ये आहे. फडणवीस साहेब काय घाबरण्याचं कारण नाही, ते काय पाठिंबा काढणार नाही. आणि त्यांनी पाठिंबा काढला तरी सरकार आम्ही पडू देत नाही. पाठिंबा ते काढत नाही, त्यांनी सोबत राहावं. उद्धवजी आमचे चांगले मित्र आहेत, आमच्या दोघांचे चांगले मित्र आहेत. आणि या महाराष्ट्राच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतमजुरांच्या भल्यासाठी, झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसासाठी, सगळ्यांसाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे. एकत्र राहून एक जबरदस्त अशा पद्धतीचा बुलंद आवाज आणि चांगलं काम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून, उद्धवजी आपण आमच्या सोबत राहा, आमच्या विरोधामध्ये जाऊ नका. आमच्या विरोधामध्ये जाऊन काय मिळणार नाही, आणि ते का मिळालं नाही हे तुम्हाला लवकर कळणार नाही. त्यामुळं या ठिकाणी आपण आमच्या सोबत राहा आणि आपण आमचे मित्र आहात. ठीक आहे, तुम्ही आता या निवडणुकीमध्ये वेगळं लढताय, ठीक आहे, लढा जेवढं लढायचं असेल तेवढं लढा. आणि 24 तारखेला लढा, म्हणजे लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. म्हणून या ठिकाणी मी काय आपला जास्त वेळ घेत नाही. आज IPL ची मॅच आहे आणि मुंबई आणि पुणे, म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्या टीम होती. हैदराबादची टीम होती, कलकत्त्याची होती, बेंगलोरची होती, पंजाबची होती, कर्नाटकची होती, सगळ्या टीम होत्या. पण फायनल आली ते मुंबईची टीम आणि पुण्याची टीम. मुख्यमंत्र्यांना मॅच बघायला जायचं आहे, मला सुद्धा लवकरात लवकर जायचं आहे, कारण आम्हाला मॅच जिंकायची आहे. आणि कुणी जिंकलं तरी पुणे जिंकलं काय आणि मुंबई जिंकलं काय, आम्ही जिंकलो. ही मॅच आम्ही जिंकणार आहोत. त्यामुळं 24 तारखेची जी मॅच आहे ही मॅच, आजची मॅच IPL ची मॅच आहे, पण 24 तारखेची मॅच ही पनवेल महानगरपालिकेची मॅच आहे. आणि ही मॅच जिंकण्यासाठी आम्ही आता मैदानात उतरलेलो आहोत. आमचं बॅटिंग अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू आहे. देवेंद्र फडणवीस चांगले बॅट्समन आहेत.
आणि मी चांगला बॉलर आहे, मी एकदा बॉल टाकला की लोक करून टाकल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं ठीक आहे, आमची टीम अत्यंत चांगली टीम आहे. प्रशांतजी आहेत, रामशेठ आहेत, आता दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील हे सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. कारण तिकडे काय राहून उपयोगच नाही, तर तिकडे काय म्हणजे काहीतरी जर सत्ता पाहिजे असेल, काय विकास करायचा असेल, काय चांगलं काम करायचं असेल तर इकडे या. सगळे लोक इकडे येऊ लागलेले आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी ज्यांनी आज काँग्रेसच्या नगरसेविका मुस्लिम त्यांनी प्रवेश केलेला आहे. बाकीच्या राहिलेल्या लोकांना मी आवाहन करतो की तुम्ही तिकडे राहू नका, लवकरात लवकर तिकडे या, अशा पद्धतीचं आवाहन करतो. आणि 24 तारखेला आपण कमळाचं बटन दाबायचं आहे आणि भाजप RPIच्या युतीला आपण निवडून द्या असं आवाहन करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.